यूट्यूब चॅनेल. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. हाय कर, हाय कर, हाय. तर आजचा जो ब्लॉग आहे हा संध्याकाळपासूनचा आहे. तर ब्लॉगला सुरुवात झालेली आहे. तर कालचा ब्लॉग नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा. आणि आमचं जे कसं करतो बघा. त्याला हसायला येतं जास्त म्हणजे. वाती बघ, वाती बघ. हाय, हॅलो, हाऊ आर यू, हाऊ आर यू, आय यू, बाय, लव यू. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. ये. सो चाय वगैरे पिऊन संध्याकाळच्या कामाला सुरुवात झालेली आहे. दिवाबत्ती मी लावून घेतलेली आहे अशा प्रकारे. तर ही आहे सुक्की मच्छी, हे आहेत बोंबील, ही आहे सुकी सुरमई आहे. ही फ्राय करायची असते, याला मीठ असतं. म्हणजे आपण फिक्की डाळ भात खिचडी त्याच्यासोबत आपण हे थोडंसं एक फ्राय करून खाऊ शकतो. तर आता हे वर्षभरासाठी आणले, कारण आता ऊन जास्त पडते तर उन्हामध्ये व्यवस्थित त्याला सुकवायचं. ह्याच्यामध्ये आहे छोटा जवळा, मला दिसत असेल बघा, आहे छोटा जवळा, छोटावाला जवळा आहे. आणि याच्यामध्ये आहे हा मोठा जवळा. अशा ही सुकी मच्छी. तरी लादीचा कलर तुम्हाला दिसत असेल, होळीमुळे झालेलं आहे सर्व गुलाबी गुलाबी. सो आम्ही अशी सुकी मच्छी आणतो. तुम्ही कोण आणत असेल आधी तर असं सांगा कमेंट करून. आम्ही तर पहिल्यापासून आणतो, आता मध्ये मध्ये बंद केलेली, कारण त्याला ऊन भेटलं नाही, त्याच्यामुळे बराच वेळा खराब झाली होती. पण आता कसं ऊन दाखवतो आम्ही खाली जाऊन, मग ती राहते व्यवस्थित वर्षभर. आता ही ह्याला पूर्ण साफ करून ठेवायची वर्षभर. आपल्याला कधी पण पावसामध्ये बनवायला होऊ शकते, बनवू शकतो आपण लगेचच असं. आणि मस्त वाटतं पावसाळ्यात असं सुक्का बोंबी जवळा हे सर्व सुकी चटणी वगैरे बनवून खायला भाकरीसोबत. सो चला, त्यासाठी छोटेसे थोडेसे पोहे बनवतो. त्याच्यामध्ये मी फक्त राई जिरं आणि थोडंसं हळद थोडंसं टाकतो आणि मीठ. तर तो असेच खातो एकदम हलक्या, विदाऊट मिरची. थोडीशी राई, थोडीशी जिरे, थोडीशी हळद टाकायची आपल्याला. मी मग याच्यामध्ये टाकायचं आपलं किती सिंपल आहेत ना, लवकर होतं. त्याला असेच आवडतं, विदाऊट कांदा मिरची काहीच नाही टाकायचं. हे हलकेश आणि थोडंसं मीठ टाकायचं. फक्त तेलात असे परतलेले आवडतं. साबुदाण्याची खिचडी पण अशीच आवडते त्याला. साबुदाण्याची भिजवायची आणि फक्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि मीठ टाकायचं. फक्त एक चपातीचा येतो जो वाटीने खातो. बाकीचे सगळं पदार्थ असेच खातो, ते डायरेक्ट खातो करतो. चपाती खात नाही, कधी खायला खात नाही आता. तो माझा आवाज नसेल येत तर मी व्हॉइसवर करून जाईल. जसा पण थोडासा बसलेला आहे. सो आपले पोहे रेडी झालेले आहे अशा प्रकारे. पोहे आणि हा यम्मी 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 पोहे तसेच पडले तिथे. आणि आता ते यम्मी यम्मी लागतंय ना तुला, लय हुशार आहे ना दीदी. तुझा संपव नाही तर तो खाऊन पिऊन टाकलं, सगळं फिनिश करेल. जे मला दे नाही, माझ्याकडे मोठी बॉटल आहे माहिती आहे का तुला. हा मी नाही देत असते मग तुला. सो आज आहे आमचा बिर्याणीचा बेत. तर मी सुरुवात केलेली आहे. सगळ्यात पहिले तेल टाकलेलं आहे, त्याच्यानंतरनं अख्खे गरम मसाले, दालचिनी, लवंग, इलायची आणि तेजपत्ता, ॲटलिस्ट 4 तरी असले पाहिजेत मसाले. दालचिनी तर असायलाच पाहिजे, कारण दालचिनीचा वास मस्त येतो. त्याच्यानंतर मी टाकलेला आहे कांदा. तर 1 किलो तांदूळ आहेत, त्या हिशोबाने मी कांदे घेतलेले आहेत. तर ते झाल्यानंतर कांदे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आणि नंतर आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट लगेच तयार करून ठेवायची. कांदा व्यवस्थित भाजल्यानंतरनं, तर याच्या आधी मी बिर्याणीची रेसिपी दाखवलेली तुम्हाला. तर हे तांदूळ मी 3-4 वेळा धुवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. असं काढून घ्यायचं आणि हे थोडा वेळ हे तांदूळ ना आधी भिजवायचे असतात, म्हणजे अर्धा तास तरी, म्हणजे ते लवकर
पूर्ण बारीक करायची आणि नंतरच टाकायची. जेव्हा कांदा भाजेल तेव्हा कांदा जेव्हा भाजेल त्याच्यानंतर पेस्ट टाकायची आहे. तांदूळ आणि चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. तांदूळ भिजवल्यामुळे आधी भिजवल्यामुळे ते चांगले फुलतात. पेस्ट झालेली आहे. आता त्याच्यामध्ये मी पूर्ण पेस्ट टाकलेली आहे जी लसूण अद्रकची बनवलेली. कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे. त्याच्यानंतर आहे लाल तिखट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला, हळद आणि हे सर्व मसाले टाकून एकत्र करून मस्त भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट जेव्हा भाजते त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे टोमॅटो. आपल्याला मी 1 किलोचे तांदूळ घेतलेले त्या हिशोबाने घेतलेले आहेत. तर तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तसं तुम्ही अंदाजे सामान तुम्ही घेऊ शकता. जास्त करायचं असेल तर जास्त किंवा कमी घ्यायचं असेल तर तसं कमी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं दही टाकायचं आहे. दह्याने थोडंसं आंबटपणा येतो, त्याच्यामध्ये छान होतं. आणि त्यानंतर आपल्याला धुतलेलं चिकन टाकायचं आहे. चिकन चांगलं वाफरून द्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि कोशिंबीर मी बनवून घेतलेली आहे साईडला लगेचच, कारण आणि आता भातामध्ये थोडंसं म्हणजे पाणी थोडंच आहे पण तांदूळ अजून कच्चाच आहे. तसं थोडंसं मी त्याला अजून पाणी टाकून वाफेवरती ठेवलेलं आहे. तर तो शिजेपर्यंत मी बाकीची कामं उरकून घेते, कारण नंतर नाही मुलांचा अभ्यास पण घ्यायचा आहे आणि मला स्वतःचा पण अभ्यास करायचा आहे. सो तर थोडीशी बिर्याणी बाकी आहे शिजायची, तर तुम्हाला मी दाखवेलच नंतर ना कशी झाली ते. तर आता जे कामं बाकी होते ते सर्व कंप्लीट करून घेते मी. किचनवरची सगळी साफसफाई करून घेते. आणि ह्या दोन्ही बहीण भावाची बघा मेकअप कसा चालू आहे. बहीण भावाचा मेकअप. हा मेकअप आर्टिस्ट जय जय लाव. तुला नाही लावायचं, दीदीला लाव. अरे दीदीला त्याला असं झालंय मी कधी लिपस्टिक खाऊती. अरे तू नसतं खायचं, तू बॉय आहे ना. तू बॉय आहे ना, बॉय आहे. आणि मस्त अशी मिक्स बिर्याणी तयार झालेली आहे. आणि आता आमच्या सर्वांचं जेवण झालेलं आहे. आणि आता मी किचन वगैरे साफ करून सर्व व्यवस्थित साफ करून ठेवणार आहे, कारण सकाळी मंडे आहे तर सर्वांचा आहे स्कूल आहे, कामाला जायचं आहे. त्याच्यामुळे सकाळी खूप जास्त घाई होते, त्याच्यामुळे रात्रीच सर्व काही उरकून मी सकाळी म्हणजे फ्री असते जास्त, म्हणून माझी जास्त करून कामं रात्रीचीच असतात. रात्रीच मी सर्व उरकून घेते, साफसफाई वगैरे किचनची वगैरे करून घेते, म्हणजे सकाळी पाणी आलं की लगेचच माझी कामं कपडे धुवायचे वगैरे होऊन जातात. जर किचनवर जास्तच पसार असेल तर मग कपड्याला खूप लेट होतो मला धुवायला, म्हणून मी किचन पुरा क्लीन केल्याशिवाय झोपतच नाही. किचन मेन असतो, किचन पहिले क्लीन करते त्याच्यानंतर मी बाकीचं करते. सो असा होता आजचा व्लॉग. आवडला तर लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.